Welcome students. Myself Professor Vikrant Palak Shah. I welcome you all in the lecture of the auditing and taxation. मी प्राध्यापक विक्रांत पालक शाह आपण सर्वांचे ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या लेक्चर मध्ये स्वागत करतो. So from today we are going to start the unit number 3 of our syllabus. It is company auditor. आजपासून आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 3 कंपनी ऑडिटर आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ओके, सो इन द फर्स्ट टू युनिट्स मीन्स इन द युनिट नंबर 1 we have understood some basic concept of the auditing, and then in the unit number 2 we understood how the auditing is done. ओके, पहिले जे दोन युनिट आहेत त्यापैकी युनिट क्रमांक 1 जे होतं त्या युनिट क्रमांक 1 मध्ये ऑडिटिंग म्हणजे काय आणि ऑडिटिंगशी रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट होत्या त्या आपण समजून घेतल्या होत्या. आणि त्यानंतर युनिट क्रमांक 2 जे आहे त्यामध्ये ऑडिटिंग हे कशा प्रकारे केलं जात असतं हे सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणून घेतलेलं होतं. ओके, नाउ इन द युनिट नंबर 3 वी हॅव टू अंडरस्टँड, वी हॅव टू लर्न अबाउट कंपनी ऑडिटर. आता जे युनिट क्रमांक 3 चा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, तर या युनिट क्रमांक 3 मध्ये कंपनी ऑडिटर बद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. ओके, सो व्हेन वी लर्न द युनिट नंबर 2, अंडर दॅट मेनी टाइम्स वी हॅव यूज द वर्ड दॅट ऑडिट इज कंडक्टेड बाय होम, कंडक्टेड बाय द ऑडिटर. ओके, ज्या वेळेस आपण युनिट क्रमांक 2 चा अभ्यास केला होता तर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण हा शब्द वापरलेला आहे की जे काही ऑडिट केलं जातं ते कुणामार्फत केलं जात असतं, तर ते कंपनी ऑडिटर मार्फत केलं जात असतं. आता कंपनी ऑडिटर म्हणजे नेमकं काय ते आपल्याला या ठिकाणी या युनिट क्रमांक 3 मध्ये समजून घ्यायचं आहे. हु इज द कंपनी ऑडिटर, व्हॉट इज द रोल ऑफ द कंपनी ऑडिटर, what are the qualifications of the company auditor, what are the disqualifications of the company auditor, how the company auditor is appointed, how the company auditor is removed, what are the rights of the company auditor, what are the duties of the company auditor. All these points we are going to study in the unit number 3, company auditor. कंपनी ऑडिटर म्हणजे काय, कंपनी ऑडिटरच्या पात्रता कुठल्या, कंपनी ऑडिटरच्या अपात्रता म्हणजे डिस्क्वालिफिकेशन कुठलं, कंपनी ऑडिटरची अपॉइंटमेंट ही कशी केली जात असते, कंपनी ऑडिटर हा कसा रिमूव्ह केला जात असतो, कंपनी ऑडिटरचे राईट्स कुठले आहेत, कंपनी ऑडिटरचे कर्तव्य कुठले आहेत, कंपनी ऑडिटरच्या ड्युटीज कुठल्या आहेत, या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला युनिट क्रमांक 3 कंपनी ऑडिटर यामध्ये करायचा आहे. ओके, सो नाउ from this unit we can get all the information related to the company auditor. या युनिट क्रमांक 3 मधनं कंपनी ऑडिटरशी संबंधित सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी आहे. Now first of all, now where we have to understand what is company auditor. आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत कंपनी ऑडिटर म्हणजे नेमका काय, कंपनी ऑडिटरची भूमिका काय असते किंवा कुठल्या व्यक्तीला या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून घोषित केलं जात असतं. ओके, नाउ दॅट थिंग फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो. सो हु इज अन कंपनी ऑडिटर. ओके, an auditor is a qualified chartered accountant appointed for the purpose of examining the accounts of a joint stock company and giving the report thereon to the shareholder every year at the annual general meeting. That person is called as an auditor. आता ऑडिटर म्हणजे नेमकं काय, आता या ठिकाणी जी डेफिनेशन या ठिकाणी दिलेली पहिल्यांदा ती डेफिनेशन समजून घेऊ आणि मग आपण ऑडिटरचा परिपूर्ण अर्थ या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अन ऑडिटर इज अ क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट. कोण आहे ऑडिटर, क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आहे, अपॉइंटेड फॉर द पर्पज ऑफ एक्झामायनिंग द अकाउंट्स. का त्याची अपॉइंटमेंट झालेली आहे, कंपनीचे जे अकाउंट आहेत ते अकाउंट एक्झामाइन करण्यासाठी त्याची
परीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी त्याची नेमणूक झालेली आहे. पर्पज ऑफ एक्झामायनिंग द अकाउंट्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी अँड गिव्हिंग द रिपोर्ट देअर ऑन टू द शेअर होल्डर एव्हरी इयर ऍट द अॅन्युअल जनरल मीटिंग. आणि मग जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स असतील त्याचं परीक्षण झाल्यानंतर त्या परीक्षणाचा एक जो रिपोर्ट तयार केलेला असेल तो ऑडिटरने कुणाला सादर करायचा आहे, शेअर होल्डरला सादर करायचा आहे अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये. ओके, सो इन दिस वे इट इज द डेफिनेशन ऑफ द कंपनी ऑडिटर. या ठिकाणी आपण काय बघितलेली आहे, कंपनी ऑडिटरची ही डेफिनेशन बघितलेली आहे. आता विस्तृत स्वरूपात आपण जाणून घेऊयात कंपनी ऑडिटर म्हणजे नेमकं कोण. ओके, सो when we learn the unit number 2, under that we have checked the process of how to vouch the cash book, okay, how to verify the assets and liabilities and how to prepare the audit report. ज्या वेळेस आपण युनिट क्रमांक 2 चा अभ्यास केला होता त्यामध्ये आपण जाणून घेतलं होतं की कॅशबुकचं वाउचिंग म्हणजे कॅशबुकचं परीक्षण पडताळणी ही कशा प्रकारे केली जात असते, असेट्स आणि लायबिलिटीज या कशा प्रकारे व्हेरीफाय केल्या जातात, आणि सरते शेवटी हे सर्व परीक्षण झाल्यानंतर ऑडिट रिपोर्ट हा कशा प्रकारे तयार केला जातो, ऑडिट रिपोर्टचे विविध प्रकार सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घेतलेले होते. नाउ ऑल दिस वर्क परफॉर्म बाय हुम, कोण करतं बरं हे काम? ऑल दिस वर्क इज परफॉर्म बाय ऑडिटर. हे सर्व काम करण्याची जबाबदारी, परिपूर्ण करण्याची जबाबदारी कुणाची असते? ती असते ऑडिटरची. Therefore, to do all this work, the person is appointed. That person is called as the company auditor. त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी जो व्यक्ती त्या ठिकाणी नियुक्त केला जात असतो त्याच व्यक्तीला काय म्हटलं जाणार आहे? कंपनी ऑडिटर. The main purpose of appointment an auditor or auditors in company is to safeguard the interest of the shareholders. Because for every shareholder, it is neither possible to inspect the books of accounts of the company personally, nor to participate in its management activity. Okay. Now, there is a one question for you. Who are the real owners of the business? कंपनी किंवा व्यवसायाचे खरे मालक कोण? Can anyone answer me? कुणी उत्तर देऊ शकतं या प्रश्नाचं? Very simple question is there. Who are the real owners of the business or the company? Shareholders. Very good. That is the accurate answer. Shareholders. Shareholders, they are the real owner of the company or of the business. व्यवसाय असेल, कंपनी असेल, या कंपनी किंवा व्यवसायाचे खरे मालक कोण आहेत? खरे मालक आहेत शेअर होल्डर. Why shareholders are called as the real owner of the company? आता या ठिकाणी परत एक प्रश्न उद्भवतो की शेअर होल्डर्सलाच म्हणजे भागधारकांना व्यवसाय किंवा कंपनीचे खरे मालक असं का संबोधलं जात असतं? बिकॉज दे हॅव इन्व्हेस्टेड देअर मनी इन द कॅपिटल ऑफ द बिझनेस. का शेअर होल्डर्सला त्या ठिकाणी खरं मालक म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे? बिकॉज शेअर होल्डर्स दे हॅव इन्व्हेस्टेड their money in the company. म्हणजे त्यांचा जो पैसा असेल तो पैसा शेअर होल्डर्सने कंपनीमध्ये गुंतवलेला आहे, कंपनीच्या भांडवलामध्ये गुंतवलेला आहे. म्हणून शेअर होल्डर्सला कंपनीचे व्यवसायाचे खरे मालक म्हणून संबोधलं जात असतं. ओके, सो नाउ द मेन पर्पज. आता कंपनी ऑडिटर म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलेलं आहे. पुढे आता पुढच्या मुद्द्यात जे आपण कंपनी ऑडिटरच्या क्वालिफिकेशन बघणार आहोत त्यामध्ये अजून आपल्याला अधिक स्पष्ट होईल कंपनी ऑडिटर बद्दल. पण कंपनी ऑडिटर नियुक्त करण्यामागचा हेतू काय? व्हॉट इज द पर्पज टू अपॉइंट द कंपनी ऑडिटर? सो नाउ आय टोल्ड वी डिस्कस दॅट द शेअर होल्डर्स आर द रियल ओनर ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन, राईट? But just think, is it possible for shareholders every day personally visit in the company, inspect all financial activity of the company, participate in the management activity? Is it possible for shareholder?
No. शक्य आहे का शेअर होल्डरला की कंपनीमध्ये जाणं, कंपनीमध्ये व्हिजिट करणं, कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट, फायनान्शियल ऍक्टिव्हिटी चेक करणे किंवा कंपनीच्या मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट करणे हे शेअर होल्डरला शक्य आहे का? नो, इट इज नॉट पॉसिबल फॉर द शेअर होल्डर. शेअर होल्डरला हे शक्य नाही. Therefore, on behalf of the shareholder, the auditor is appointed, and then this auditor will inspect each and every book of account of the business organization on behalf of the shareholders, and then whatever the information he got from those books of account, that information he can pass on to the shareholder. त्यामुळेच कंपनीमध्ये शेअरहोल्डर ला जे काम करणं शक्य नाही, फायनान्शियल ऍक्टिव्हिटी किंवा बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं शक्य नाही, त्यासाठी त्या ठिकाणी ऑडिटरची नियुक्ती केली जात असते. आणि मग हा ऑडिटर जे काही बुक्स ऑफ अकाउंट असतील ते सर्व बुक्स ऑफ अकाउंट या ठिकाणी व्हेरीफाय करेल शेअर होल्डरच्या वतीने, आणि त्यापासून जी काही माहिती मिळणार आहे ती सर्व माहिती तो शेअर होल्डर्स कडे पास ऑन करेल. ओके, सो an auditor therefore is a representative of the shareholders and he works on their behalf. त्यामुळे ऑडिटर कोण आहे? तर ऑडिटर हा शेअर होल्डरचा प्रतिनिधी आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आहे, आणि शेअर होल्डरच्या वतीने ऑडिटर या ठिकाणी कामकाज बघत असतो. He is to ensure that the directors have maintained proper books of accounts, the accounting records are correct and genuine, the company has complied with the provisions of the Companies Act, and that nothing has been done to jeopardize the interest of the shareholders deliberately. मग या ठिकाणी ऑडिटरची भूमिका काय असणार आहे? ऑडिटरने काय खात्री करून द्यायची शेअर होल्डर्सला की बिझनेसचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी बिझनेसचे सर्व बुक्स ऑफ अकाउंट्स या ठिकाणी तयार केलेले आहेत. जे बुक्स ऑफ अकाउंट्स तयार केलेले आहेत बिझनेसचे ते जेन्युइन आहेत आणि करेक्ट आहेत, आणि कंपनी कायद्याच्या ज्या विविध प्रोव्हिजन्स आहेत त्या सर्व प्रोव्हिजन्स बिझनेसने व्यवसायाने तंतोतंत अंमलात आणलेला आहे. आणि त्यामुळे शेअर होल्डरचा जो काही इंटरेस्ट असेल, शेअर होल्डरचा जो काही भाग असेल त्याला कुठल्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी नाही. या सर्व गोष्टींची खात्री कोणी करून द्यायची आहे? ही कंपनी ऑडिटरने करून द्यायची आहे. Therefore, the company auditor is the person who is appointed by the shareholder to inspect the books of accounts of the business organization. म्हणजे कंपनी ऑडिटर ही अशी व्यक्ती आहे की ज्याची नियुक्ती ही शेअर होल्डरने केलेली असेल, आणि शेअर होल्डरच्या वतीने कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट जे आहे ते कोण व्हेरीफाय करणार आहे? तर ते व्हेरीफाय करणार आहे कंपनी ऑडिटर. Okay, understood now the meaning of the company auditor? Any doubt, any difficulty in this? If you have any doubt, Yes, any sir. difficulty, you can unmute yourself and you can ask the question. आहे काही शंका कुणाला? व्यवस्थितरित्या समजलेला आहे? Sir. जर काही शंका असेल तर अनम्यूट करा आणि तुम्ही विचारू शकता. आपण तो पॉइंट परत एकदा रिपीट करू. So no doubt, no difficulty. No, sir. Okay, so shall we move ahead to the next point? पुढचा मुद्दा आता आपण अभ्यासूया. Okay, now the next point that we have to study, it is the qualification of company auditor. आता या ठिकाणी कंपनी ऑडिटरच्या पात्रता कुठल्या त्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ओके, क्वालिफिकेशन ऑफ कंपनी ऑडिटर. A company auditor must be qualified as chartered accountant. That is the basic qualification of the company auditor. According to the ICAI Act, ICAI, full form of that, Institute of Chartered Accountant of India, the person who is going to verify the books of accounts of the company, the basic qualification of that person must be a chartered accountant. म्हणजे जी व्यक्ती या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून कामकाज करणार आहे
तर त्या व्यक्तीचं बेसिक क्वालिफिकेशन काय असायला हवं? त्या व्यक्तीचं बेसिक क्वालिफिकेशन असायला हवं चार्टर्ड अकाउंटंट. Always remember this: the person who is going to assess the books of accounts of the company, the person must be a chartered accountant. जी व्यक्ती या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून कामकाज करणार आहे, कंपनी ऑडिटर म्हणून भूमिका बजावणार आहे, त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन काय असणार आहे? बेसिक क्वालिफिकेशन चार्टर्ड अकाउंटंट. ओके. Then a chartered accountant is a person who is a member of the Institute of Chartered Accountant of India. आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे कोण? की अशी व्यक्ती जी ICAI, त्याचा फुल फॉर्म मी सांगितला काय? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची मेंबर असेल. आता मेंबर केव्हा होतो बरं व्यक्ती? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचा, ICAI चा, ज्या वेळेस त्या व्यक्तीने CA चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा ही पास केलेली असेल. ऍट दॅट टाइम द पर्सन विल बिकम द मेंबर ऑफ द ICAI. द पर्सन हू हॅज क्लिअर्ड the exam of the chartered accountant, that person becomes the member of the ICAI. म्हणजे ज्या व्यक्तीने ICAI कडनं घेतली जाणारी चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा ही उत्तीर्ण केलेली असेल, अशी व्यक्ती या ठिकाणी ICAI ची मेंबर असते. आणि जी व्यक्ती ICAI ची मेंबर असेल तीच व्यक्ती या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट असणार आहे. ओके. He will be deemed to be in practice of accountancy individually or in partnership with other chartered accountant. त्यानंतर अजून काय की फक्त चार्टर्ड अकाउंटंट एवढी पदवी घेऊन चालत नाही. That person should have the practice of accountancy. त्या व्यक्तीने अकाउंटन्सीची प्रॅक्टिस करायला हवी इंडिव्हिज्युअली और इन पार्टनरशिप विथ अदर चार्टर्ड अकाउंटंट. स्वतः वैयक्तिकरित्या किंवा इतर जे चार्टर्ड अकाउंटंटची फर्म असेल त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून ती व्यक्ती प्रॅक्टिस मध्ये असायला हवी. कशाच्या प्रॅक्टिस मध्ये असायला हवी? अकाउंटन्सीच्या प्रॅक्टिस मध्ये असायला हवी. द पर्सन हू पजेसेस दिस क्वालिफिकेशन, दॅट पर्सन बिकम्स कंपनी ऑडिटर. आता जी व्यक्ती या पात्रता धारण करेल ती व्यक्ती या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून कामकाज बघू शकते किंवा त्या व्यक्तीची नियुक्ती कंपनी ऑडिटर म्हणून केली जात असते. ओके, अंडरस्टूड नाउ? व्हॉट आर द क्वालिफिकेशन ऑफ कंपनी ऑडिटर? एनी डाउट, एनी डिफिकल्टी इन दिस? इफ यू हॅव, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क द क्वेश्चन. समजले? कंपनी ऑडिटरच्या पात्रता व्हेरी सिंपल. अ पर्सन हु इज अपॉइंटेड एज कंपनी ऑडिटर must be qualified as chartered accountant and that person must be the member of the ICAI. These are the two qualifications. दोनच पात्रता आहे फक्त त्या ठिकाणी. म्हणजे व्यक्ती काय असायला हवी? चार्टर्ड अकाउंटंट असायला हवी आणि त्याचबरोबर ती व्यक्ती ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची मेंबर असायला हवी. अशी व्यक्ती त्या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून कामकाज बघू शकेल. ओके, अंडरस्टूड नाउ? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, So sir. shall we move ahead to the next point? पुढचा मुद्दा बघूयात आता आपण. Next point, that is the disqualification of company auditor. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे disqualification of company auditor. कंपनी ऑडिटरच्या अपात्रता. So in the previous point we have discussed the various qualifications of the company auditor. मागच्या मुद्द्यामध्ये आपण दोन ज्या क्वालिफिकेशन आहेत त्या बघितल्या कंपनी ऑडिटरचा. नाव what are the disqualification of the company auditor that we have to check. आता कंपनी ऑडिटरच्या डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रता कुठल्या, अपात्रता कुठल्या ते आपल्याला बघायचं. The provision regarding disqualification of auditor is governed by section 226 of the Companies Act 1956. कंपनी कायदा 1956 चे जे 226 नंबरचं जे सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये कंपनी ऑडिटरच्या अपात्रता कुठल्या त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. त्यापैकी नंबर 1 आपण बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल सेक्शन 226(3). ओके, द फॉलोइंग पर्सन्स आर नॉट क्वालिफाईड फॉर अपॉइंटमेंट ऍज ऑडिटर्स ऑफ अ कंपनी.
कंपनी कायदा 1956च्या सेक्शन 226(3) नुसार खालील व्यक्ती कंपनी ऑडिटर म्हणून कामकाज करू शकत नाहीत. नंबर 1, अ बॉडी, कॉर्पोरेट, एन ऑफिसर ऑर एम्प्लॉई ऑफ द कंपनी. दॅट इज नंबर 1. म्हणजे कंपनीमध्ये कायम स्वरूपी परमनंट तत्वावर ऑफिसर किंवा कर्मचारी म्हणून जी व्यक्ती नियुक्त असेल ती व्यक्ती कंपनी ऑडिटर म्हणून कामकाज करू शकत नाही. द पर्सन हु इज द एम्प्लॉई ऑफ द कंपनी, हु इज द ऑफिसर ऑफ द कंपनी, that person cannot be appointed as an chartered accountant. अशी व्यक्ती जी कंपनीची रेग्युलर एम्प्लॉई आहे किंवा रेग्युलर ऑफिसर आहे अशा व्यक्तीची कंपनी ऑडिटर म्हणून नियुक्ती करता येणार नाही. ओके. देन नेक्स्ट, अ पार्टनर ऑर एम्प्लॉई ऑफ एन ऑफिसर ऑर एम्प्लॉई ऑफ द कंपनी. म्हणजे एखाद्या कंपनीचा पार्टनर, ओके, एखाद्या कंपनीचा पार्टनर जो त्या कंपनीमध्येच एम्प्लॉई आहे किंवा त्या कंपनीमध्येच तो व्यक्ती त्या ठिकाणी ऑफिसर असेल तर अशी व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून नियुक्त केले जाणार नाही. अ पार्टनर, ती व्यक्ती कंपनीची पार्टनर आहे पण पार्टनर असून ती व्यक्ती त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई सुद्धा आहे किंवा ऑफिसर सुद्धा आहे अशी व्यक्ती त्या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून कामकाज करू शकणार नाही, नियुक्त होऊ शकणार नाही. अ पार्टनर ऑर एम्प्लॉई ऑफ एन ऑफिसर, एम्प्लॉई ऑफ द कंपनी. ओके, अगेन इट इज रिपीटेड. द नेक्स्ट वन, अ पर्सन. नाउ द नेक्स्ट वन इज व्हाट? अ पर्सन हु इज इंडेटेड टू द कंपनी फॉर मोर दॅन ₹1,000. अशी व्यक्ती की ज्याने कंपनीला ₹1,000 पेक्षा जास्त कर्ज दिलेला आहे. ओके. अ पर्सन हु इज इंडेटेड टू द कंपनी फॉर मोर दॅन ₹1,000. म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीने कंपनीला ₹1,000 जास्त अमाऊंटचं कर्ज दिलेलं आहे. ऑर अ पर्सन हु हॅज गिवन एनी गॅरंटी or provided any security in connection with the indebtedness of any third person to the company for more than ₹1,000. किंवा अशी व्यक्ती म्हणजे कंपनीने थर्ड पार्टीकडनं कर्ज घेतलेला आहे आणि त्या कर्जासाठी ज्या व्यक्तीने गॅरंटी दिलेली असेल किंवा सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेल्या असतील ₹1,000 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या, अशा वेळेस ज्या व्यक्तीने गॅरंटी दिलेली आहे किंवा सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे ती व्यक्ती त्या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून कामकाज बघू शकणार नाही. अशा व्यक्तीची त्या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून नियुक्ती होऊ शकणार नाही. अंडरस्टूड दिस कंडिशन? एकदा परत रिपीट करतो मी ही कंडिशन. अ पर्सन हु इज इंडेटेड टू द कंपनी फॉर मोर दॅन ₹1,000. अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीला ₹1,000 पेक्षा जास्त अमाऊंटचं कर्ज दिलेलं असेल. ऑर अ पर्सन हु हॅज गिवन एनी गॅरंटी ऑर प्रोव्हाइडेड एनी सिक्युरिटी इन कनेक्शन विथ द इंडेटनेस ऑफ एनी थर्ड पर्सन टू द कंपनी मोर दॅन ₹1,000. किंवा अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीने थर्ड पार्टीकडनं जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जासाठी गॅरंटी दिलेली असेल, सिक्युरिटी दिलेली असेल आणि कर्जाची अमाऊंट ही ₹1,000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस गॅरंटी देणारी व्यक्ती किंवा सिक्युरिटी देणारी व्यक्ती त्या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून नियुक्त केली जाणार नाही. ओके. अंडरस्टूड दिस कंडिशन? आली लक्षात ही कंडिशन? एनी डाउट, एनी डिफिकल्टी इन दिस कंडिशन? एव्हरीवन अंडरस्टूड? इफ यू हॅव डाउट यू कॅन अनम्यूट. Okay, understood this condition. Now the next condition under number 1 point is a person holding any security of that company after a period of 1 year from the date of commencement of Companies Act 2000. म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीची सिक्युरिटी होल्डिंग केलेली असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ती व्यक्ती त्या कंपनीची शेअर होल्डर असेल. ओके. सिक्युरिटी केव्हा होल्ड करते एखादी व्यक्ती? ज्या वेळेस ती व्यक्ती कंपनीची शेअर होल्डर असते. त्यामुळे जी अशी व्यक्ती जी कंपनीची शेअर होल्डर आहे ती व्यक्ती सुद्धा या ठिकाणी कंपनी
ऑडिटर म्हणून नियुक्त केली जाऊ शकत नाही. सो देअरफॉर अकॉर्डिंग टू सेक्शन 226(3) these are the disqualification of the company auditor. 226(3) जे सेक्शन आहे त्या सेक्शन नुसार या कंपनी ऑडिटरच्या डिस्क्वालिफिकेशन आहे. नंबर 1, द रेग्युलर एम्प्लॉई और ऑफिसर ऑफ द कंपनी, म्हणजे कंपनीचा रेग्युलर एम्प्लॉई किंवा ऑफिसर कंपनी ऑडिटर म्हणून नियुक्त केला जाणार नाही. देन अ पार्टनर हु इज द रेग्युलर एम्प्लॉई और ऑफिसर ऑफ द कंपनी, म्हणजे पार्टनर, कंपनीचा पार्टनर तो त्याच कंपनीमध्ये रेग्युलर एम्प्लॉई आहे किंवा ऑफिसर आहे, त्या व्यक्तीची सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार नाही कंपनी ऑडिटर म्हणून. त्यानंतर अशी व्यक्ती, अ पर्सन हु हॅज इंडेटेड टू द कंपनी मोर दॅन ऑफ ₹1,000, म्हणजे अशी व्यक्ती ज्याने कंपनीला ₹1,000 पेक्षा जास्त अमाऊंटचं कर्ज दिलेलं आहे, और हु हॅज प्रोव्हाइडेड द गॅरंटी इन कनेक्शन विथ द लोन ऑफ ₹1,000 और मोर, किंवा अशी व्यक्ती की ज्याने लोनच्या संदर्भात गॅरंटी प्रदान केलेली आहे कंपनीला आणि लोनची अमाऊंट ही 1,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर अशा वेळेस त्या व्यक्तीची सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार नाही कंपनी ऑडिटर. अँड लास्ट वन, अ पर्सन हु होल्ड्स द सिक्युरिटी ऑफ द कंपनी दॅट इज शेअर होल्डर्स, म्हणजे ज्या व्यक्तीने कंपनीच्या सिक्युरिटी होल्ड केलेल्या आहे ती व्यक्ती त्या कंपनीची शेअर होल्डर आहे, अशा व्यक्तीची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार नाही. ओके, so these are the disqualification as per the section 226(3). okay, now the next one number second point under the disqualification, it is section 226(4). section 226(4) या ठिकाणी काय सांगता आपल्याला, अ पर्सन इज नॉट इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट as an auditor of any company if he is disqualified from acting as auditor of that company's subsidiary or holding company or of any other subsidiary of the same holding company and vice versa. तर सेक्शन 226(4) काय सांगतं या ठिकाणी, अशी व्यक्ती जी व्यक्ती त्या कंपनीच्या होल्डिंग कंपनीमध्ये ऑडिटर म्हणून डिस्क्वालिफाईड झालेली असेल, अशा व्यक्तीची सुद्धा नियुक्ती कंपनी ऑडिटर म्हणून केली जात नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे, त्या कंपनीची दुसरी होल्डिंग कंपनी आहे आणि त्या होल्डिंग कंपनीमध्ये जर एखादी व्यक्ती कंपनी ऑडिटर म्हणून अपात्र ठरलेली असेल, तर जी मेन कंपनी आहे त्या मेन कंपनीमध्ये सुद्धा ती व्यक्ती कंपनी ऑडिटर म्हणून अपात्र असेल. दॅट इज द condition as per the section 226(4). okay, and now the next one, section 226(5). if an auditor after his appointment becomes subject to any of the disqualification mentioned in section 226(3) and section 226(4), he shall be deemed to have automatically vacated his office. आता एखाद्या व्यक्तीची कंपनी ऑडिटर म्हणून नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्यानंतर असं लक्षात आलं की 226(3) आणि 226(4) मध्ये जे क्लॉज दिलेले आहेत त्यानुसार ती व्यक्ती अपात्र आहे, तर मग आपोआप ती व्यक्ती त्या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून अपात्र असेल, डिस्क्वालिफाईड असेल. ओके, सो इन दिस वे these are the 3 types of disqualification mentioned in the section 226(3), 226(4) and 226(5). ओके, तर अशा प्रकारे सेक्शन 226(3), 226(4) आणि 226(5) कंपनी कायदा 1956 नुसार कंपनी ऑडिटरच्या डिस्क्वालिफिकेशन आहे. हॅव यू अंडरस्टूड ऑल द पॉइंट स्टेटेड बाय मी ऍज अ डिस्क्वालिफिकेशन ऑफ कंपनी ऑडिटर? सर्वांना समजलेले आहेत जे मुद्दे या ठिकाणी मी तुमच्या समोर डिस्कस केले? जर समजलेले नसतील तर विचारू शकता तुम्ही, आपण परत तो मुद्दा अभ्यासूया. सर सेक्शन 226(4) परत रिपीट करा ना. ओके, सेक्शन 226(4). ओके, अ पर्सन इज नॉट इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट एज अन ऑडिटर ऑफ एनी कंपनी if he is disqualified from acting as auditor of that company's subsidiary or holding company or any of other subsidiary of the same holding company and vice versa. अशी व्यक्ती आता in the previous year in the SY BCom you have learned the holding company account. okay,
SY BCom ला तुम्ही कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये होल्डिंग कंपनी अकाउंटचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे होल्डिंग कंपनी म्हणजे काय किंवा सबसिडरी कंपनी म्हणजे काय आणि पॅरेंट कंपनी म्हणजे काय या कन्सेप्ट तुमच्या आता व्यवस्थित लक्षात असतील. समजा एखादी पॅरेंट कंपनी आहे, त्या पॅरेंट कंपनीवर जर एखाद्या व्यक्तीची ऑडिटर म्हणून नेमणूक करायची असेल, ओके, त्यावेळेस पॅरेंट कंपनीची जी होल्डिंग कंपनी आहे त्या होल्डिंग कंपनीमध्ये जर ती व्यक्ती ऑडिटर म्हणून अपात्र ठरलेली असेल तर आपोआप पॅरेंट कंपनीमध्ये सुद्धा ती व्यक्ती त्या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून अपात्र ठरणार आहे, डिस्क्वालिफाईड ठरणार आहे. दॅट इज द सेक्शन 226(4) स्टेट. हे आपल्याला 226(4) मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे होल्डिंग कंपनीमध्ये जी व्यक्ती कंपनी ऑडिटर म्हणून डिस्क्वालिफाईड झालेली असेल अशा व्यक्तीची नियुक्ती पॅरेंट कंपनीमध्ये कंपनी ऑडिटर म्हणून केली जाणार नाही. ती व्यक्ती त्या ठिकाणी कंपनी ऑडिटर म्हणून डिस्क्वालिफाईड असेल. ओके, नाउ अंडरस्टूड? Yes, sir. Very good. So, in today's lecture, we have studied the meaning of the company auditor, qualification of the company auditor, and disqualification of the company auditor. आजच्या लेक्चर मध्ये आपण कंपनी ऑडिटर म्हणजे कोण, कंपनी ऑडिटरची अपॉइंटमेंट कशा प्रकारे केली जात असते आणि कंपनी ऑडिटरच्या क्वालिफिकेशन कुठल्या आणि कंपनी ऑडिटरच्या डिस्क्वालिफिकेशन कुठल्या या मुद्द्यांचा अभ्यास आपण केला. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अपॉइंटमेंट ऑफ द कंपनी ऑडिटर अँड रिमूव्हल ऑफ द कंपनी ऑडिटर ऍज वेल ऍज व्हॉट आर द पॉवर्स ऑफ कंपनी ऑडिटर. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यास करूयात की कंपनी ऑडिटरची अपॉइंटमेंट कशा प्रकारे केली जात असते, कंपनी ऑडिटरचं रिमूव्हल कशा प्रकारे होत असतं आणि कंपनी ऑडिटरच्या विविध